सर्वांना मी आज गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। हे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचं जावो अशा प्रकारची कामना करतो आणि या नवीन वर्षाच्या निमित्ताने एक समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प या ठिकाणी व्यक्त करतो। सर भीड़ में जो ब्लास्ट हुआ है मस्जिद के अंदर, क्या कहेंगे उस पर? कि उसकी जानकारी मिली है, किसने किया ये भी जानकारी मिली है। उसकी बाकी जानकारी वहाँ के जो एसपी है वो प्रेस लेकर देंगे। सर हेच सांगा मराठीमध्ये बीडमध्ये जो ब्लास्ट झाला त्या संदर्भात त्याची सगळी माहिती मिळालेली आहे। एसपी याची सगळी माहिती तुम्हाला देते। सर या ठिकाणी तुम्ही आले होते या बँकेत घोटाळा झाला होता असं आहे की मोदीजी स्वतः स्वयंसेवक ते संघाचे प्रचारक राहिलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे संघाच्या बद्दल एक आस्था त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ते व्यक्त केलेलं आहे आणि निश्चितपणे एक स्वयंसेवक म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद आहे। बँकेत घोटाळा झाला होता, या घोटाळ्याचे पैसे वसूल झाले असते 1200 कोटी रुपये जवळपास आहे 25 वर्षामध्ये। नागपूर जिल्हा सहकारी बँक ही घोटाळ्यामुळे मागच्या काळात बंद पडली, पण मला अतिशय आनंद आहे की आज या बँकेवर आम्ही संस्थात्मक प्रशासक म्हणून महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेला बसवलेलं आहे आणि MS बँक पुढच्या 3 वर्षामध्ये याचा टर्नअराउंड करेल आणि भ्रष्टाचाराने पोखरलेली बँक जी काँग्रेसच्या आणि त्यावेळच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे अक्षरशः शेतकऱ्याला ज्या बँकेने नागवलं ती बँक आता पुन्हा एकदा आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो। देखिए मोदी जी एक स्वयंसेवक है, वे प्रचारक रहे हैं, आज भी उनका जीवन एक प्रचारक जैसा ही जीवन है। इसलिए जब वो कार्यक्रम में आए तो उनके भाषण में वही उनका अनुभव, वही उनकी अनुभूति हमको देखने को मिली और हमको बहुत खुशी है कि एक स्वयंसेवक के रूप में हम भी उसमें उपस्थित थे।